जरांगे पाटलाच्या दौऱ्याचा मूळ उद्देश असा आहे की 17 दिवस उपोषण केल्यानंतर सरकारला अल्टिमेटम दिला. त्या अल्टिमेटम याच्या आधी असंच झालेलं आहे. सरकार आपण याच्यामध्ये पाहिलं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलून मोकळं व्हायचं हे सगळं. सरकार बोलून आश्वासन देऊन मोकळं होतं. मग सरकार बोलून मोकळं होतं, लोक विसरून जातात. म्हणून जोपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे आणि ज्यावेळेस कुणबीचं प्रमाणपत्राची मागणी केली त्यावेळेस सरकारने इतर समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करून काही त्यांच्या बगलबच्च्यांना उपोषणाला बसवलं आणि 2 समाजामध्ये तिढी निर्माण करण्याचं काम केलं. हा सगळा संभ्रम दूर झाला पाहिजे. मराठा समाज हा शेतकरी आहे आणि शेतकरी हा कुणबी आहे आणि तो कुणबी असल्याचं प्रमाणपत्र मागतोय. जर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये इतर प्रांतामध्ये मिळतं आणि एक मराठवाडा प्रांत आहे जो स्वतंत्र भारतामध्ये 1 वर्ष लेट स्वतंत्र झाला हैदराबाद संस्थांमध्ये, तर मग त्यांचे सगळे पुरावे जर हैदराबादमध्ये असेल तर मग त्यांचे आज कुणबी देण्याला जर सरकारला अडचणी असेल, सरकारने तिथून पुरावे आणावेत. तोपर्यंत 1 महिन्याचा वेळ लागेल, म्हणून 1 महिन्याचा वेळ दिला आणि राहिलेल्या आपल्याकडे 70% कुणबी आहे. राहिलेल्या सर्वांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. त्याचे पुरावे सरकारने तपासावं. आम्ही नाही म्हणत नाही, ते सगळे पुरावे तपासले. आमच्या 3 पिढ्या 4 पिढ्या ह्या शेतीच करणारे आहेत. शेती सोडून उदरनिर्वाहाचं दुसरं कोणतंही साधन नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे सिलिंग ॲक्ट लागू झाला त्यावेळेस कमाल जमीन धारण कायदा आला. सरकारने जमिनी अतिरिक्त जमिनी काढून घेतल्या. उदरनिर्वाहाचं साधन तुम्ही काढून घेतलं. मग आज उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असताना सरकारने शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आम्हाला सवलती द्याव्यात आणि त्या सवलती कशा द्याव्यात, काय द्याव्यात आणि लोकांनी एकत्रित येऊन आता काय करावं. मराठा क्रांती मोर्चा झाला, मराठा ठोक मोर्चा झाला, मूक मोर्चा झाला, सगळ्या प्रकारचे मोर्चे झाले. सरकारने आरक्षण दिलं. तर सरकार बदलल्यावर सरकारच्याच एका माणसाने कोर्टात गेलं. सरकारचाच माणूस म्हणावं लागेल. ज्याचं सरकार पडलं त्यांनी कोर्टात धाव घेतली आणि मराठा आरक्षणाला स्थगिती आणली आणि ती स्थगिती आज न्यायालयात आहे. आमचं त्याबद्दल दुमत नाही. त्या मराठा आरक्षणाच्या 16% दिलेल्या आरक्षणाला त्या पण ओबीसीप्रमाणेच सवलती होत्या आणि हे कुणबी प्रमाणपत्र घेतल्यानंतर ही ओबीसीप्रमाणेच सवलती येत्या. सवलतीमध्ये कोणतेही वाढ होत नाही. कुणबी प्रमाणपत्र दिलं काय आणि 16%चं आरक्षण दिलं काय. आणि आम्ही पहिल्यापासून शिक्षण आणि नोकरी ह्या 2 गोष्टीमध्ये आरक्षण मागतोय. राजकारणासाठी आरक्षण मागत नाही, इतर कोणत्याही कारणासाठी मराठा समाज आरक्षण मागत नाही. आणि हा सगळ्यात समाजामधला इतर समाजाचा आणि मराठा समाजाचा हा जो वाद लावला आहे, हा संभ्रम आणि हा वाद दूर झाला पाहिजे. कारण ते सगळे लोक मराठा क्रांती मोर्चात मूक मोर्चात आमच्यासोबत होते आणि आज सरकार समाजामध्ये वाद लावून आपल्याला इकडंच खेळवत बसवतं आहे. तर हे न करता राज्य शासनाच्या आखात्यात असलेला विषय आहे कुणबी प्रमाणपत्र देणं आणि केंद्र शासनाच्या आखात्यातला विषय 16% आरक्षण देणं. आज कुणबी प्रमाणपत्रावर जर आपल्याच भावाला आपल्याच भावबंधाला आरक्षण मिळतं आहे, मग आपल्याला का मिळत नाही. याच्यातलं सरकारने अभ्यास करून याच्यातली दूर करावी, याच्यातला संभ्रम दूर करावा आणि सर्वांना एकत्रितपणे कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं. हा मूळ याचा उद्देश आहे. हे सगळीकडे फिरून लोकांमध्ये जागृती करायची, हा संभ्रम दूर करायचा आणि 14 तारखेला आंतरवली सराटी या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाजाची ताकद दाखवून द्यायची. मोठ्या संख्येने एकत्र येऊन सरकारला इशारा द्यायचा की याच्यानंतरच्या उरलेल्या 10 दिवसानंतर मग तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल. त्यावेळेस जे होईल त्याला सर्व सरकार जबाबदार असेल. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या कालखंडामध्ये आपले आंतरवली सराटी येथील मनोजी जरांगे या सामान्य कुटुंबातून तरुणांनी मराठा समाजासाठी जो त्यागाचा 17 दिवस अमरण उपोषण केलं. मी तर म्हणतो की 1982 तर आजपर्यंत जे मराठ्यांची लढाई झाल्या, आंदोलनं, मोर्चे, अनेक माध्यमातून आरक्षणासाठी संघर्ष झाले, परंतु अहिंसाच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने आणि विचाराच्या आणि कृतीच्या मार्गाने हा पहिला लढा आमचे सहकारी मनोजी जरांगे यांनी उभा केला आहे आणि त्यांनी सरकारला अल्टिमेट दिलेला आहे. 40 दिवसाच्या आत तुम्ही मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हा सरसकट घोषणा करून सर्टिफिकेट द्यावी. त्यासाठी 40 दिवसात त्यांना अभ्यासासाठी आणि पुराव्यासाठी वेळ दिला. तोपर्यंत जो गॅप आहे, जो समाजामध्ये विविध समाज, आमच्याच मराठा समाजाचे छोटे भाऊ, जो आम्ही त्यांना बहुजन समाज म्हणतो, यांच्यामध्ये तो आमच्या मराठा समाजाबद्दल जो गैरसमज निर्माण करण्याचा काही राजकीय
लोकांनी हेतू ठेवला, त्या संदर्भात समाजामध्ये प्रबोधन व्हावं यासाठी मनोज जरांगे यांचं 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर हा दौरा अखंड आहे. तो दौऱ्यानिमित्त अहमदनगर शिर्डीच्या साईनगरीमध्ये राहता येथे 8 तारखेला दुपारी 12 वाजता इथं मनोज जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या निमित्तानं आपल्या समाज बांधवांना ते मार्गदर्शन करणार आहे आणि सर्वात प्रथम त्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे. मराठा आणि कुणबी हे एकच आहे. एक उदाहरण देतो सर्व सन्माननीय पत्रकार लोकांना, तुम्ही सर्व अभ्यासू आहे. संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी एक अभंग लिहिला होता. ते म्हटले, बरं झालं तेव्हा मी कुणबी कुळात जन्मलो. तर संत तुकाराम आमच्या आयडोला हे कुणबी होते, आज मराठा कुणबीच आहे. 1964पर्यंत मराठा कुणबी म्हणून आरक्षण होतं, पण त्यानंतर मंडल आयोग आले, मंडल कमिशन आलं, अनेक समित्या आल्या. त्याच्यामुळे दुर्दैवानं आमचे राजकीय जे पुढारी होते प्रस्थापित घराण्यांनी स्वतःला मराठा म्हणून घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 साली ज्यावेळेस पंजाबराव देशमुख त्यांच्याकडे गेले आणि आरक्षणाच्या बाबतीत मला काही तुम्हाला सूचना करायचे म्हटले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले, देशमुख साहेब बसा तुम्हाला चहा आणतो. तोपर्यंत त्यांनी जे रंडमली वाचन केलं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण ठेवलेलं होतं. दुर्दैवाने पुढं राजकीय हेतूने मराठा समाज अन्याय होत गेला आणि दुर्दैवाने आमच्याच समाजाच्या लोकांनी गोरगरीब मराठ्यांसाठी दुर्लक्षित केलं. म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरायची लढाई येते. गेले 42 लोकांच्या आत्महत्या आल्या. यापूर्वी अण्णासाहेब पाटील यांनी 1982 स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेतली. असंख्य लोक याच्यात झालेले आहे, म्हणजे मृत्यू पडले. येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाने अनेक देशाला जगाला ऐतिहासिक लढा दाखवून दिला, पण येणारे हा मनोज जरांगे पाटलांचा जो लढा आहे तो 100% यशस्वी होईल. कारण लढा देणारा नेतृत्व करणारा निस्वार्थी व्यक्ती आहे, सामान्य कुटुंबातली व्यक्ती आहे. त्यासाठी सर्व समाज बांधव आणि सर्व बहुजन समाज त्याच्या मागे उभा आहे. आणि या 8 तारखेला राहता वीरभद्र मंदिर येथे होणाऱ्या सभेला आपल्या राहता तालुका, श्रामपूर तालुका, संगमनेर, अकोला, उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे, कृपया आपण या सभेला येऊन आपलं मार्गदर्शन घ्यावं. तसेच येताना तरुणांनी टोपी आणावी, महिलांनी स्कार्फ आणावं, येताना पाण्याची बॉटल आणावी, जेणेकरून आपल्याला उन्हाचा त्रास होणार नाही. तहान वगैरे जे काही गोष्टी आहे आयोजकांकडून भरपूर सुविधा उपलब्ध केल्या जाईल, परंतु दुर्दैवाने लोकांना पाणी नाही भेटलं तर स्वतःची व्यवस्था स्वतः करावी. कारण हा लढा समाजाचा आहे, कोणी एकट्याचा नाही. माझ्या सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे, सर्व समाजाने निस्वार्थीपणानं संवेदनशीलपणाने इथं मनोज जरांगे पाटलांनी 17 दिवस आपल्या जीवाची बाजी लावून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारकडे जी मागणी केलेली आहे ती अतिशय व्यवस्थितरित्या त्यांनी मागणी केलेली आहे. त्याची मांडणी देखील व्यवस्थित केलेली आहे. सरकारने देखील ते समजून घेतलेलं आहे. आणि हे समजून घेत असताना सरकारने उपोषण सोडताना 30 दिवसांची मुदत मागितली होती. जरांगे पाटलांनी त्यांना 40 दिवसाची मुदत दिली. तर ती मुदत आता जवळ आलेली आहे आणि त्यापूर्वी ते महाराष्ट्राचा दौरा करत आहे. जरांगे पाटलांनी समाजासाठी जी जीवाची बाजी लावली, आपल्या प्राणाची आहुती देण्याची वेळ त्यांच्यावर आलेली होती. असा मराठा योद्धा उत्तर नगर जिल्ह्यामध्ये 8 तारखेला येत आहे रविवारी. तर मी या निमित्ताने फक्त उत्तर नगर जिल्ह्यातील तर सर्व मराठा समाज बांधवांना आवाहन करणारच आहे, परंतु प्रामुख्याने राहता तालुक्यातील सगळ्या मराठा समाजातील सगळ्या युवकांनी, मुलींनी, मुलांनी, सर्व समाज बांधवांनी, महिलांनी आपल्या कुटुंबासह वीरभद्र मंदिर राहता या ठिकाणी यावं. कारण एक जर समाज बांधव आपल्यासाठी जीव देण्यासाठी तयार असेल तर आपण त्याचं मनोगत ऐकण्यासाठी आणि एक मराठा योद्धा, संघर्ष योद्धा म्हणून तो या ठिकाणी आज महाराष्ट्र त्यांच्याकडे बघत आहे. तर त्यांच्या या कर्तृत्वाची आणि त्यांच्या कार्याची त्यांना पावती देण्यासाठी, त्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण 8 तारखेला उपस्थित राहावं असं मी सकल मराठा समाज राहता तालुका उत्तर नगर महाराष्ट्राच्या वतीने करतो. धन्यवाद. सन्माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील येत्या 8 तारखेला रविवारी आपल्या राहता तालुक्यामध्ये येत आहेत. सर्व मराठा बांधव असतील, सर्व या ठिकाणी जो समाज आहे या समाजाच्या संवादासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरा या ठिकाणी आखलेला आहे. आणि या दौऱ्यासाठी ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा बांधवांशी संपर्क करतायत, त्यांना समजून सांगतायत की आपल्याला कशासाठी मराठा आरक्षण घ्यायचं आहे आणि आपण कसं एकजूट राहून या सरकारकडून हे मराठा आरक्षण घेतलं पाहिजे, यासाठी ते मराठ्यांशी आपल्या समाजासाठी संवाद साधत आहे. आणि याचंच नियोजन आम्ही सर्व राहता तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी, सकल मराठा समाजाने
येत्या 8 तारखेला रविवारी राहता बाजारतळ वीरभद्र मंदिर या ठिकाणी केलेलं आहे आणि अत्यंत साधेपणानं या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत. अतिशय सुंदर असं आम्ही त्या ठिकाणी डोली बाजाच्या मिरवणूक घेऊन बसस्टँड ते बाजारतळ अशी मिरवणूक काढून या ठिकाणी त्यांची स्वागत करणार आहोत. त्यानंतर ते एकटेच या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांसाठी बोलणार आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी कुठलाही राजकीय हस्तक्षेप या ठिकाणी असणार नाही. सर्वांसाठी खाली सर्व चटाया टाकून सर्व समाज बांधव त्या चटाईवर बसणार आहेत. कुणीही या ठिकाणी आमदार असेल, खासदार असेल, नगराध्यक्ष असेल, या ठिकाणी कुणीही येऊ, त्यांना जो एक सर्वसाधारण मराठा आहे त्याप्रमाणेच सर्वांनी खाली बसायचं आहे. कुणालाही त्या ठिकाणी सत्कार आणि बोलण्याची परवानगी या ठिकाणी दिली जाणार नाही. सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांना ऐकावं या हेतूनं या ठिकाणी ही सभा आम्ही आयोजित केली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे साईबाबा संस्थांमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार आहे आणि एक विशेष बाब म्हणजे तेही त्या ठिकाणी साईबाबांच्या भोजनालयामध्ये प्रसाद घेणार आहे आणि तेही एक सर्वसामान्य माणसासारखे ज्या ठिकाणी जी सर्वसामान्य माणसांची जेवणाची त्या ठिकाणी व्यवस्था आहे त्या ठिकाणी जाऊन सर्व समाज बांधवांवर त्या ठिकाणी जेवण करणार आहेत. त्या ठिकाणी साईबाबा संस्थानला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की त्यांचा छोटासा सत्कार त्या ठिकाणी संस्थान व्यवस्थापनाने करावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. जरांगे पाटलांच्या सभेसाठी अधिकाऱ्यांच्या वतीने जोरदार तयारी चालू आहे व आजूबाजूच्या जे गाव आहे, शिर्डी झालं, आस्तगाव झालं किंवा साकोरी दहेगाव या भागातल्या युवकांनी म्हणजे या ठिकाणी भरपूर योगदान दिलं आहे. तर त्यासाठी आम्ही पार्किंगची व्यवस्था त्या दिवशी रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी असल्यामुळे आम्ही सेंट जॉन स्कूल झालं, शारदा विद्या मंदिर झालं किंवा मराठी शाळा झालं आपली चितळी रोडची, तर त्या ठिकाणी त्यांची परमिशन घेऊन त्यासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तसेच शनी चौकामध्ये 2 एकराचं जे आपलं शेती आहे, 2 एकरी पडीक जमीन आहे, त्या ठिकाणीसुद्धा JCBने हवर करून त्या ठिकाणीसुद्धा पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच संगमनेर आपलं नांदुरकी साकुरीहून येणाऱ्या याच्यासाठी सभेसाठी लोकांसाठी आम्ही सांड कॉम्प्लेक्सच्या समोर तिथं पण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. व आम्ही प्रशासनास विनंती अशी केली आहे की सभेच्या कालावधीच्या काही ठराविक कालावधीपुरती नगरमनपाला जो हवे तो शनी चौक मार्गे नवनाथ मंदिर व डॉक्टर कानडे हॉस्पिटलसमोर काढावा. तर त्यामुळे काय होईल की ट्रॉफिकचा जो जामिंगचा प्रश्न आहे तो तात्पुरता कालावधीसाठी सॉल्व होऊ शकतो. ती विनंती त्यांनी मान्य केली व आम्हाला सर्व परमिशन त्यांनी दिलेले आहे. व राहतेकरांचं हे भाग्य मी समजतो की एवढ्या कमी कालावधीमध्ये आम्हाला जरांगे पाटलांसारख्या फेमस व्यक्तीची सभा आयोजित करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं. त्याबद्दल मी आजूबाजूच्या गावांचे जे सहकारी आहे आमचे त्यांचाही मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला भरभरून साथ दिली व आर्थिक मदतीचा हातभार पण लावलेला आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ह्या सेवेसाठी येणाऱ्या समाज बांधवांच्या सेवेसाठी आम्ही साधारणतः 350 स्वयंसेवक नेमलेले आहे. त्यांना आम्ही एक बॅच बिल्ले त्यांना आम्ही तयार केले स्वयंसेवक म्हणून. तर त्याची वाटप आम्ही करून ह्या सभेचं योग्य नियोजन कसं होईल याकडे आम्ही ही सभा कशी यशस्वी होईल याकडे आम्ही 100% लक्ष देणार आहोत. तर त्यामध्ये महिलांची बसण्याची व्यवस्था असेल, पाणी वाटपचा विषय असेल किंवा सभा शांततेत कशी पार पडेल याकडे लक्ष दिलं जाईल.